नमस्कार, माझं नाव राहुल रामुगडे. मी भारतीय व्हीलचेअर क्रिकेट टीमचा खेळाडू आहे आणि मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. बेकम भेटणार ते मला माहीतच नव्हतं, पण तो का भेटला? मला सचिनला भेटायचं होतं. राजमुद्रा लावली आहे सायसी. येस, राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांनी कोरलाय लाकडामध्ये. हे माझ्या आईनी मला प्रतापगडवरून गिफ्ट केलेलं. मी महाराजांना खूप मानतो, पण महाराजांकडून पण मी एक शिकलो ते इन्क्लुझिव्हिटी. त्यांचं जे सैन्य होतं किंवा त्यांचे जे सगळे कार्यक्रम होते जे करायचे, त्यात ते सगळ्यांना इन्व्हॉल्व करायचे. महिलांना पण इन्व्हॉल्व करायचे. जसं हिंदू मुस्लिम तर ऑफकोर्स बोलतात लोक, ते होतेच त्यांच्या सैन्यांमध्ये. आणि छोटे छोटे कारागीर होते, सुतार होता, लोहार होता, तो त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. सो ते मी शिकलो की काही चांगलं करायचं असेल तुम्हाला तर यू हॅव टू बी इन्क्लुझिव्ह. जशी माझी टीम आहे. तुम्ही दोघांनी डेव्हिड बेकहमला भेटलात ना? नाही, मी नाही, हा भेटला. आम्ही दोघं एबीला भेटलो. हा, बेकम भेटणार ते मला माहीतच नव्हतं, पण तो का भेटला? मला सचिनला भेटायचं होतं. असा ही मला बोलते तू जगातला एक एकटा माणूस बेकमला डिसअपॉइंट झालाय. नाहीच ना, म्हणजे काही कनेक्शनच नाही आहे. म्हणजे मला माहिती आहे तो, आणि फुटबॉल नाही आहे ना, लहानपणापासून फुटबॉलचं काहीच माहित नाही. ते वाक्का वाक्का गाण्यामुळे मला कळलं वर्ल्ड कप होतोय. पण मी खेळलोय लहानपणी. मी कॉर्नर किकला हाताने एक गोल मारला, मला आठवतोय. असा कुठला स्पोर्ट्स नाही जो आम्ही व्हीलचेअरवरती खेळत नाही. सो आमच्यात तेच आहे ना, 4 कॅटेगरीज ऑफ क्रिकेट इज देअर: डेफ, ब्लाइंड, व्हीलचेअर अँड फिजिकल. सो त्यातही चालू असतं टॉम अँड जेरी. म्हणून ते तुला मी बोललो, मी ऑफेंड होतो. डिसेबल वापरलं व्हीलचेअरच्या ऐवजी, ते या कारणामुळे की आमची आयडेंटिटी आहे व्हीलचेअर क्रिकेट. जो डिसेबल क्रिकेट हे वेगळं सगळ्यांनाच मग बघता तुम्ही त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांचं चाललेलं भेटते, मीटिंग करते. माझी रायटर ऍक्शन अशीच आहे ना, माझा हात बाहेरून पडतो. ड्रीम तर आहे. म्हणजे जसं सचिन तेंडुलकर सर, राहुल द्रविड सरांना बघितलं टी व्हीवरती खेळताना, सो त्याचप्रमाणे ते ज्या ग्राउंडमध्ये खेळले आहेत, मुंबईचा वानखेडे स्टेडियम झालं किंवा इंग्लंडचं लॉर्ड स्टेडियम, सो तिथे खेळायचं ड्रीम तर आहे आणि होपफुली ते पूर्ण होईल लवकरच. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज त्यांना जास्त सपोर्ट मिळायला पाहिजे असं मला वाटतं, कारण त्यांचे पण काही चॅलेंजेस आहेत. जसं काही रॅम्प असणं, त्यांना विकेट्सपर्यंत पोहोचवणं, ग्राउंड्सपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांच्याकडे क्रिकेटिंग फील्डमध्ये असं पाहिलं जातं की व्हीलचेअरमुळे विकेट्स किंवा ग्राउंड्स डॅमेज होईल. तर आम्ही आमच्या ग्राउंडवर त्यांना जे फॅसिलिटीज करून देतो त्यामध्ये कुठेही डॅमेज होत नाही व्हीलचेअर क्रिकेट. व्हील्समुळे कुठेही विकेटला हार्मफुल नाही आहे. मला वाटतं की त्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना जास्त फॅसिलिटी, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हे असोसिएशन्स आणि जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी मला वाटतं करायला पाहिजे. आपण म्हणजे आम्ही ऑलरेडी अप्रोच केलं आहे मुंबई इंडियन्सला, आणि आमची जी मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमची सुरुवात 2020 साली झाली. त्याआधी आम्ही महाराष्ट्र टीमतर्फे खेळत होतो. सो ती जी लॉन्च झाली टीम, ती मुंबई इंडियन्सनी त्यांच्या पेजवरती केली आहे. सो ऑलरेडी वी आर इन टच विथ मुंबई इंडियन्स. पण येस, त्यांनी आम्हाला, मी तर म्हणतो मॅच बघायला नाही, त्यांच्या प्रॅक्टिस सेशनसाठी आम्हाला इन्व्हाइट करावं की त्यांना कळेल कसं खेळतो आम्ही, आणि ते जास्त इम्पॅक्ट होईल. जसे AB डिव्हिलियर्स सर आपल्याबरोबर येऊन फक्त आपल्याला भेटले नाही, ते आमच्याबरोबरती ते खेळत होते. सो त्याप्रमाणे मुंबई इंडियन्स किंवा फ्रँचायझी क्रिकेटने यात इंटरेस्ट घ्यावा. आणि मी तर म्हणतो पुढे जाऊन व्हीलचेअर क्रिकेटची पण एक IPL करावी. जशी आपण आता एक ASL म्हणून खेळतो बँगलोरमध्ये एक स्मॉल स्केलमध्ये, तशी पॅन इंडिया एक टुर्नामेंट फ्रँचायझी क्रिकेट नक्कीच होऊ शकते. सो बेसिकली तेच आहे, जसं कोच सरांनी आमच्या सांगितलं की व्हीलचेअरमुळे डॅमेज होत नाही, ते तर आहे, ते एक मिथच आहे. म्हणजे जेव्हा आम्ही जातो, एवढा वर्ष आम्ही खेळतो, अजून एकाही ग्राउंडची कंप्लेंट नाही की तुमच्यामुळे आमचं ग्राउंड डॅमेज झालं. सो काही लोक आहेत जे 20 ते 40 वर्षापासून ग्राउंडसाठी कामं करतात. सो जेव्हा त्यांना कन्सल्ट केलं मी, सो ते म्हणतात की स्पाइक्समुळे कधी कधी पिचमध्ये माती निघते, पण तुमचं व्हीलचेअरचा व्हील जातो तेव्हा ती माती परत बसली जाते, तर तुम्ही डॅमेज काही करत नाही. हां, कधी कधी पिच थोडं वेट असेल तर लाईन्स येतात,
पण ते माती टाकून रोलर केल्यावर जे बेसिक मेंटेनन्स करतात त्यांनी ते जाऊन जातं. सो ग्राउंड्स मिळणं हे चॅलेंजिंग आत्ता पण आहे, पण त्याचबरोबर रेग्युलरली आमच्या मॅचेस झाल्या पाहिजे. जसं आता आपली मुंबईची रणजी टीम आहे, ती खूप ठिकाणी खेळते, रणजी ट्रॉफी खेळते, त्याच्यानंतर मग परत सय्यद मुश्ताक अली खेळते. सो वेगवेगळं ऑल ओव्हर कॅलेंडर इयरली त्यांचे मॅचेस होत राहतात. सो असे जोपर्यंत मॅचेस होणार नाही तोपर्यंत माझ्यासारखी लोक पुढे येणार नाही आणि त्यांना खेळायचं चान्सेस नाही भेटणार. सो ग्राउंड्स उपलब्ध झाली पाहिजेत आणि रेग्युलर टुर्नामेंट झाल्यावर ते लोकांना अवेअरनेस पण वाढेल की आता आमचं थोडं ड्रॉबॅक लोक म्हणतात की तुमचं क्रिकेट आम्हाला माहीतच नाही, तुम्ही कुठे खेळता किंवा बघतच नाही. आणि जोपर्यंत आम्ही दिसणार नाही लोकांना तर ते अवेअरनेस होणार नाही आणि तो सपोर्ट जनरेट होणार नाही. तो आमचा तेच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त टुर्नामेंट्स व्हाव्या आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या डिसॅबिलिटीची प्लेयर्स जोडून या क्रिकेटला इन्क्लुजन म्हणून ते आम्ही खेळत राहावं कंटिन्यूस. मला असं वाटतं की व्हीलचेअर क्रिकेटला निग्लेक्ट नाही केलं जाते, पण डेफिनेटली त्यांना अजून बेटर एक्सपोजर दिलं पाहिजे. कारण लोक त्यांच्याकडे सिम्पती या दृष्टिकोनातून जास्त बघतात रादर दॅन लुकिंग ॲट देअर ॲबिलिटी. त्यांचं ॲबिलिटी ह्यूज आहे क्रिकेटमध्ये. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना सिम्पथीपेक्षा इम्पथीची गरज आहे. कारण मला असं वाटतं त्यांना समजून घेतलं पाहिजे, सायकॉलॉजिकली त्यांना सपोर्ट केलं पाहिजे की ते लोक काहीतरी अचीव्ह करू शकतात ह्या फील्डमध्ये आणि ते कॉन्फिडन्स त्यांना देणं, ते फेथ त्यांना देणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, सो मी स्टार्टिंग जेव्हा स्कूलमध्ये होतो, माझी जी स्कूल होती SSC डे स्कूल, ती स्पेशल चिल्ड्रन्स विथ डिसॅबिलिटीसाठी होती. सो त्यात स्विमिंगचा एक पिरियड होता आम्हाला. सो त्यात हर वीक आम्हाला घेऊन जायचे ते लोक दादरला स्विमिंग पूलला. तो तेव्हापासून स्पोर्ट्स इन जनरल तसं आलं फील्डमध्ये. मग स्विमिंग करत करत मी नॅशनल लेवल पॅरा स्विमिंग केली. मग तिथे काही लोक कनेक्ट झाली पॅन इंडिया आणि ते व्हीलचेअरवरती क्रिकेट खेळत होते, कळलं. सो मी आधी लहानपणापासून स्केटबोर्डवर क्रिकेट खेळायचो. सो जेव्हा मला कळलं व्हीलचेअरवरती क्रिकेट खेळतात, त्याची इंडियन टीम आहे, सो मग मी व्हीलचेअर स्वतःची बाय फर्स्ट ती 17मध्ये केली आणि मग मी सुरू केलं. आणि मग नंतर मग महाराष्ट्राची टीम बनवली, मग मुंबईची टीम फॉर्म केली, इंडिया रिप्रेझेंट केलं. सो तेव्हापासून स्पोर्ट्स हा आहे लाईफमध्ये. ज्याप्रमाणे एबल बॉडी मुलाला कोणाला क्रिकेट खेळायचं असेल तर तो वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत मुंबईभर, ती जॉईन करू शकतो. त्यानंतर मग वेगवेगळे टुर्नामेंट्स असतात, स्कूल लेवल, कॉलेज लेवल, मग क्लब्स लेवल, ती खेळू शकतो. मग मुंबई, मग रणजी ट्रॉफी, मग इंटरनॅशनल एक सिस्टम आहे. सो तसं सिस्टम आम्हाला ॲज अ व्हीलचेअर क्रिकेटर ऑर अ डिसेबल क्रिकेटर ते नाही आहे. सो माझं डेली रुटीन असतं, आम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस, रोज आमची प्रॅक्टिस नसते. सो सॅटर्डे संडे विकेंड्सला आम्ही जास्त करून आमची व्हीलचेअर क्रिकेटची प्रॅक्टिस असते. बट मी पॅरा स्विमर पण आहे. सो मी वीकली 3 दिवस स्विमिंगला जातो. सो ते मला हेल्प करतं की फिटनेससाठी पण थोडं हेल्प करतं, बॉडी रिलॅक्सेशनसाठी पण हेल्प करतं. आणि बाकी सगळे वर्किंग आहे, तसं मीही घरातून वर्क फ्रॉम होम असतं माझं. सो ते करून आम्ही हे सगळं सांभाळतो. आणि येस, ॲक्सेसिबिलिटी इश्यू आहेत, कारण की माझ्या एरियामध्ये ॲक्सेसेबल पूलच नाही आहे, जो आहे तिथे काम चालू आहे. सो त्यासाठी व्हीलचेअर ॲक्सेसिबल पूलसाठी मला लांब जावं लागतं. त्याचबरोबर माझे टीममेट्स आहेत जे प्रॅक्टिसला येतात, तेही मेजॉरिटी जे आपले ॲक्टिवाज आहेत मॉडिफाईड केलेल्या डिसेबलसाठी, त्याच्यावरती आपली व्हीलचेअर किट कॅरी करतात. पण काही जे प्लेयर्स आहेत ते डहाणूला राहतात, सो तो ट्रेननी येतो. सो त्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, त्याला 3 तास आधी घरातून निघावं लागतं. कारण की ट्रेन झाले, बस झाले, पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढं ॲक्सेसिबल आहे नाही व्हीलचेअरवाल्यांसाठी. आम्हाला कोणाची तरी मदतच घ्यावी लागते ते त्यासाठी यूज करायला ते. पण आता थोडं काही गोष्टी चेंज झाल्यात, ज्या मुंबई मेट्रो सुरू झाल्यात काही 2-3 ठिकाणी. सो त्या बऱ्यापैकी ॲक्सेसिबल केल्या आहेत. आमचा एक मित्र आहे जो साऊथला राहतो, सो तो कधी कधी प्रॅक्टिसला यायला ते मॅचेससाठी ते मेट्रोचा यूज करतो. बट स्टील एंड टू एंड कनेक्टिव्हिटीसाठी कॅब्स आणि ऑटोज आम्हाला वापराव्या लागतात, त्याही ॲक्सेसिबल नसतात. सो असं मी विनंती करेल की पब्लिक ट्रान्सपोर्ट ते अजून ॲक्सेसिबल झालं पाहिजे. इवन कॅब्स पण जरा व्हीलचेअर ॲक्सेसिबल झाल्या की आम्ही व्हीलचेअर सकट आत जाऊ शकू, किंवा सीट त्याच्या रोटेटिंग केल्या काही कॅब्स उबर ओलाजनी. सो ते पर्सन्स विथ डिसेबिलिटीला, नॉट ओन्ली स्पोर्ट्स पर्सन, इन जनरल सगळ्यांना ते बरं पडेल. सो आमची तालीम बघून आपणास कसे वाटले? तालीम
वॉशरूम इथे कुठे आहे का ऍक्सेसिबल? ओ माय गॉड भाई तुमने अलीबाबा का खजाना पूछ लिया. विल ट्राय, कारण की इश्यू आहे बाबा, कारण की इकडे एक तर शोधावा लागेल आपल्याला, आणि असेल तरी मेजॉरिटी ते घाण असतं किंवा लोक वापरत नाही असं समजून ते त्याला स्टोरूम बनवतात. म्हणजे मी एकदा ना एअरपोर्टवरती गेलेलो, मला वॉशरूम वापरायचं होतं, तर मी गेलो डिसेबलच्या इथे थांबलो आपला, तर ते आतून लॉक होतं. तर म्हटलं काय काम चालू असेल, तर मी थांबलो एक 10 मिनिटं, नॉक वगैरे केलं, कुणी उघडलं नाही. आणि 10 मिनिटानंतर भाई CIFFचा सिक्युरिटी बाहेर आला त्या वॉशरूममधून. मी त्या वर्दीवाल्याशी भांडूही नाही शकत की सर हे आमचं आहे, तुमच्यासाठी बाकी सगळे आहेत 10-12, सो त्यापैकी तुम्ही एक यूज करता, आम्हाला एक यायचं आणि ते तुम्ही यूज करता. सो इट्स अबाउट, असं नाही की मला वेट करायला लागला, बट यार ते बनवलं आमच्यासाठी आहे ना, सो ते तुम्ही नाही यूज केलं पाहिजे. सो हा एक थॉट आहे. एक तर आहेत कमी ॲक्सेसिबल आहेत, ते पण एबल बॉडी वापरतायत, फंक्शनल नाही आहेत, घाण असतात, लॉक असतात, तर तो एक इश्यू आहे. आणि ते थोडं अवेअरनेस लोकांकडे ते कॉमन सेन्समध्ये येतं, बट आली पाहिजे यार की हे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीसाठी आहे, त्यांना ऑप्शन नाही आहे, त्यामुळे ते बनवलं गेलं. सो आपण बघू आता, जिथे जातोय तिथे आहे तर, नाही तर करू काहीतरी जुगाड. ओके. येस. क्रिकेटच्या व्यतिरिक्त इज देअर एनी स्पोर्ट जे तुला खेळावंसं वाटतं? अँड आय एम क्युरियस ॲज बिकॉज यू आर अ प्रोफेशनल क्रिकेट प्लेयर, येस. पण एनी अदर स्पोर्ट जे तुला ॲक्च्युली एक्साइट करतात? येस, म्हटलं आय एम पॅरास्विमर तर आहेच मी, पण त्याचबरोबर मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सही खूप आवडतात आणि मी केलंही आहे. मी वॉल क्लाइम्बिंग ट्राय केलं आहे, पॅरामोटरिंग ट्राय केलं आहे, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग जे मी प्रेमात आहे त्याच्या, तो तेही मी केलं आहे. म्हणजे मी फर्स्ट स्कुबा डायव्हिंग माझी पुण्यात केली. सो समुद्र आणि पुण्याचा तसा काही संबंध नाही आहे, पण मी केली. सो तिथे स्विमिंग पूल होतं एका अकॅडमीनी ठेवलेलं की पर्सन्स विथ डिसेबिलिटी कॅन कम अँड ट्राय. सो ते मला खूप आवडलं. त्यानंतर मग मी ते समुद्रात कसं करता येईल त्याचं ट्रेनिंग घेतलं थोडं पुण्यामध्येच. आणि मग माझी फॅमिली ट्रिप जाणार होती अंदमानला. सो म्हणजे फॅमिली ट्रिप जाणार होती ती मी अंदमानला करून घेतली माझ्यासाठी की मला तिथे डाईव्ह करायला मिळेल म्हणून. आणि देन आय डाईव्ह, तिथे 2 डाईव्हज केल्या मी. एक समुद्राखाली 40 मिनिटं होतो आणि एक 25 मिनिटं होतो. एकाने बोटने आम्ही आतमध्ये जाऊन केलेलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. की एक लँडवरती कसे आम्हाला भरपूर लिमिटेशन्स आहेत, पण पाण्यात तसं काही नाही आहे. वी आर फ्री, हवं तिथे आम्ही तिथे जाऊ शकतो आणि कसंही करू शकतो. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि नंतर मला कळलं थोडी माहिती काढल्यावर की त्या डाईव्ह सेंटरमध्ये आय एम द फर्स्ट इंडियन who have done sea dive in that अंदमान हॅवलॉक आयलँड. बाहेरून लोक येऊन करतात व्हीलचेअरवरती, पण इंडियन पर्सन्स विथ डिसॅबिलिटी नाही जात करायला. काय त्याच्यासाठी रिझन असू शकतो? तुला काय वाटतं? ऍक्च्युली जे सेम रिझन आहे आम्हाला कधी कधी क्रिकेट खेळल्यापासून अडवलं जातं की तुम्हाला काहीतरी होईल, तुम्ही व्हीलचेअरवरती आहात तर तुम्हाला कशाला सीझन बॉल नाही खेळायचं. सेम ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये पण होतं की तुम्हाला कशाला करायचं आहे, तुम्हाला रिस्की आहे, पहिलंच तुम्हाला यू आर सफरिंग फ्रॉम डिसॅबिलिटी. सो आपण आता चाललो आहोत एका खास मैत्रिणीला भेटायला आपल्या, जिचं नाव आहे आकांक्षा गाडी. असा कुठला एक इनविजिबल चॅलेंज आहे, ओके, जो तू रोज फेस करतेस आणि करतोस, दॅट ओनली यू नो अबाउट. बिकॉज आय थिंक विथ एव्हरीबडी कॅन टेक समथिंग फॉर ग्रँटेड, राईट? की हिला हा चॅलेंज असेल, नाहीतर तुला हा चॅलेंज असेल, पण या, इज देअर समथिंग लाईक दॅट? नाईस. मी बोलू? हो. So- किती थोडासा टर्न बाय टर्न. सो आय फील की पर्सन्स विथ डिसेबिलिटी बरोबर ना खूप ठिकाणी डिस्क्रिमिनेशन होतं आणि ते हिडनही असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी कुठे गेलो आहे, माझ्यासोबत कोण माझा फ्रेंड आहे जो एबल बॉडी आहे, आणि मी काउंटरवरती विचारलं की भाई मला हे ऑर्डर करायचं आहे, तर तो माझ्याशी नाही बोलत,
तो त्या माणसाशी बोलतो. हम्म. अरे मी विचारलंय, मला जास्त नॉलेज आहे, मला काय खायचं नाही कसं पाहिजे, हम्म. पण तो माझ्याशी नाही बोलत. सो हे मला कधी कधी खटकतं आणि हे आहे हिडन डिस्क्रिमिनेशन थोडंसं आहे. सो हे चॅलेंजिंग वाटतं मला कधी कधी. मग थोडा मला आवाज वाढवावा लागतो किंवा मग असं काहीतरी बोलावं लागतं की अटेन्शन सीक करायला त्याचं. हम्म. सो ते जोक्स जे येतात ना ते फॉर अटेन्शनसाठी पण असतात कधी कधी, असं मला वाटतं. Oh, nice. Yeah. Oops, sorry. मला वाटतं की हा जे बोलला ते प्रत्येक मुलगी कुठे ना कुठेतरी फेस करतेच आहे. सो मुलीला एनी विच वे चॅलेंज आहेच आहे की बाबा सिम्पली की रात्री लवकर घरी आई बाबा आपल्याला हे नाही करत की आता 10 वाजता पोहोच 8 वाजता पोहोच, पण आपल्याला पण भीतीच वाटते ना की यार नको जाऊ तू, नको Yeah. घरी जाऊ. सो मला वाटतं की प्रत्येक मुलगी इकडे जगताना काहीतरी चॅलेंज फेस करते हिडन. सो हो, ते वेगळं वेगळं सांगायची गरज नाही. हाय राहुल. हाय. तर अशी कुठली गोष्ट आहे जी यू विश की लोक तुम्हाला विचारतील पण नाही विचारत? हां, म्हणजे लोक विचारतात कसं खेळतो, कुठे खेळतो मॅचेस, पण लोकांनी असं विचारलं पाहिजे आम्हाला की हे तुम्ही ॲज अ करिअर घेऊ शकता का, तुम्ही घेताय का. सो दॅट क्वेश्चन पीपल शुड आस्क. आणि या प्रोस्पेक्टिव्हनी बघितलं पाहिजे लोकांनी की दिस इज नॉट अ जस्ट अ हॉबी, नॉट अ पॅशन, इट शुड बी अ फुल प्लेज करिअर. जसं एबल बॉडी वुमन्स, एबल बॉडी मेन्स, एबल बॉडी काही किड्सही अंडर 19चे खेळत आहेत, ते घेत आहेत. सो आय वॉन्ट दॅट फ्रेम थॉट हा असला पाहिजे लोकांचा. की तुम्ही नेक्स्ट आता इंटरनॅशनल क्रिकेट टुर्नामेंट केव्हा खेळणार? येस, ते तर आहेच. दॅट मेक सेन्स. येस, आणि दिस इज युअर करिअर, दिस इज युअर बिगेस्ट ड्रीम. येस, टू मेक अ करिअर आउट ऑफ व्हीलचेअर क्रिकेट. दॅट्स अमेझिंग टू मेक अ करिअर आउट ऑफ क्रिकेट Yes. अँड यू आर डुईंग इट. या ओके. तर आम्हाला तर ऑनेस्टली खूप आज मज्जा आली आहे इथे. या बच्चूंना पण वेगळीच मज्जा आली आहे. पण थँक्यू सो मच राहुल, छान वाटलं भेटून. सेम हिअर. आणि ॲज वी ऑलवेज आपण आपल्या ऑडियन्सला एक खूप युनिक गोष्ट सांगतो नेहमीच खूपच युनिक असते, ते अजिबात एक्सपेक्टच नाही करणार. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल Yes. तर तर विषय खोलला सबस्क्राईब करा. येस, आणि मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमला सपोर्ट करत राहा. त्यांचे जे नेक्स्ट मॅचेस असणार आहेत ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणार Yes. आहोत. तर जाऊन बघा आणि सपोर्ट करा. येस, थँक्यू. कटेश